ऑलमोस्ट 8 नाही तर 9 किलोमीटर झालेत कंप्लीट आणि आता एकदम जंगलामध्ये आहोत. नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणार आहोत एका राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा करण्यासाठी. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि आता मी निघणार आहे रायगडला जाण्यासाठी. तर महाडवरून रायगड 28 किलोमीटर आहे. तर मध्ये मला वाटतं तरी आपल्याला पाऊण तासाचा तरी ट्रॅव्हल आहे. तर आता आपण निघूया इकडून आणि बाकी जी काय माहिती असेल तर ती मी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगीनच. तर हा ट्रेक 6 वाजता चालू होणार आहे आणि जी बॅग वगैरे सगळं वस्तू आहे बॅगमध्ये ते घेतलं आहे आपण आणि आता आपण निघूया घरातून. तर ही रायगड प्रदक्षिणा युथ क्लब महाडद्वारे आयोजित केलेली असते. ही प्रदक्षिणा 33 वर्ष झाले दरवर्षी करण्यात आलेली आहे आणि या वर्षी पण 29 डिसेंबर 2024 रोजी ही प्रदक्षिणा झाली आणि आजचा हा आपला पूर्ण ट्रेक 16 किलोमीटरचा असणार आहे. तर तुम्ही घाटातला टाइम लॅप्स एन्जॉय करा. आता युथ क्लबच्या ऑफिसच्या इथे जिथे एंट्री वगैरे करतात पण आपली एंट्री आपण काल रात्रीच केलेली आहे म्हणून आता आपण आपली रिसीट दाखवू आणि मग नाश्ता करायला जाऊया. तर आता 6:25 झालेत आणि आता जरा उजेड यायला लागलाय. आता आपण थोड्या वेळात आपला ट्रेक सुरू करूया. तर आता आपण पोहोचलेलो आहोत तिथून आपण ट्रेक चालू करणार आहोत. इकडून बघा सकाळचा रायगडचा व्ह्यू खालून कसला भारी वाटतोय आणि आता आपण थोड्या वेळात ट्रेक चालू करू म्हणजे प्रदक्षिणा घालण्यासाठी चालू करूया. तर आपला ट्रेक चालू आलेला आहे आणि आजचे ट्रेक पार्टनर्स आहेत आपले. आता आपण पुढचा ट्रेक कंप्लीट करू. जेव्हा आपण रायगड फोर्टमध्ये एंट्री करतो तिकडून जो पुढचा रस्ता होता तो खूप जंगलातून होता. आता थोडा आपला ट्रेक पूर्ण आलाय आणि इकडे बघा हा व्ह्यू कसला भारी वाटतो इकडून रायगडचा व्ह्यू. आणि 16 किलोमीटरचा पूर्ण ट्रेक आहे. 14 तर झाला आहे थोडा कंप्लीट. एकदम असं जंगलमधून वगैरे चाललं आहे शेतातून. आता आपण आपला पुढचा ट्रेक कंटिन्यू करूया. थोडं जंगलातून पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं हे मंदिर. खूप चालल्यावर माझे पाय वगैरे खूप दुखायला लागलेले तर म्हणून मग जरा मी रेस्ट घेतला. आता ब्रेक घेतलाय थोडा आणि ऑलमोस्ट 8 नाही तर 9 किलोमीटर झालेत कंप्लीट आणि आता एकदम जंगलामध्ये आहोत. याच्या पुढचा रस्ता खूप हार्ड होणार होता कारण आम्हाला एक खिंड चढायची होती. मी या व्हिडिओमध्ये खूप कमी दाखवलंय पण खरं मध्ये आम्हाला 4.5 तास लागलेले हा पूर्ण ट्रेक कंप्लीट करण्यासाठी. आणि मग आम्हाला दिसला हा खूप सुंदर असा व्ह्यू. खिंड चढलेलो आहे आता आणि आपला अर्धा जो ट्रेक आहे तर तो कंप्लीट झालाय आणि आता मग दुसऱ्या साईडून खिंड उतरायची पण आहे. आता मी रेस्ट घेतलेला म्हणून मी जेव्हा खिंड उतरायला चालू केली तर तेव्हा पायाला माझ्या खूप क्रॅम्प्स यायला लागले. तर आपली रायगड भोवती प्रदक्षिणा ऑलमोस्ट पूर्ण झालेलीच आहे आणि इकडे शिंदे काका भेटलेत आपल्याला. नमस्कार. तर आधी पण तुम्ही 1-2 शॉटमध्ये बघितलं असाल त्यांना. तर ते आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात आणि आता आपण चाललो म्हणजे आता रोडला येऊ आता म्हणजे मेन रोड असतो तिकडे. तर आता
आणि मग निघालो प्रदक्षिणा पूर्ण केली त्याबद्दलचं सर्टिफिकेट घेण्यासाठी. तर तो कंप्लीट झालेला आहे. प्रदक्षिणा करून आता आलोय जिजामातांच्या समाधीच्या इथे. आणि बघा तर जरा बाहेर इकडे जरा सरबत वगैरे पिऊ आणि मग आतमध्ये समाधीच्या इथे जाऊया. इकडे आत आल्यावर मी श्री जिजामातांच्या समाधीला नमस्कार केला. रायगड भोवती प्रदक्षिणा तर करून झालेलीच आहे आणि हा माझा पहिलाच वर्ष होता रायगड भोवती प्रदक्षिणाचा. पहिल्यांदाच मी रायगड प्रदक्षिणा कंप्लीट केली आणि सर्टिफिकेट पण मिळालं आहे, जसं की तुम्ही मगाशी फोटो बघितलाच असाल. आणि सकाळी आम्ही 7 वाजता चालू केलेली प्रदक्षिणा आणि मग 11:30ला संपली. म्हणजे जवळजवळ 4.5 तास लागले. तरी आम्ही खूप म्हणजे फास्ट केली, थांबलो नाही जास्त. मला वाटतं एकूण पूर्ण मोजलं तर 10 मिनटंच आम्ही थांबलो असू, 10-15 मिनटं, त्याच्यावर नाहीच. तर खूप मजा आली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पुढच्या वेळेस पण आपण तिकडे जाण्याचा प्रदक्षिणेला ट्राय करूच या. आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच आहे, तर तिथे पण नक्की फॉलो करा. बाय.